मित्रांनो, घटना आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यामधील। तसं बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड कामगार भरपूर मिळतात, त्यामुळे बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये मुकादमांची सुद्धा संख्या जास्त आहे। मुकादम कारखान्याकडून ॲडव्हान्स पैसे आणतात आणि ऊसतोड कामगारांना वाटतात आणि हेच कामगार 6 महिने कारखान्यासाठी ऊस तोडण्याचं काम करतात। अशाच प्रकारे अमोल नावाचा एक मुकादम माजलगाव तालुक्यामध्ये राहत होता। अमोल हा बऱ्याच वर्षापासून मुकादमाचं काम करत होता आणि त्याच्याकडे एक ट्रॅक्टरसुद्धा होता। त्याचा ट्रॅक्टर अमोल कारखान्याला ऊस वाहतुकीसाठी लावत होता। अमोल हा प्रत्येक वर्षी त्याच्या ट्रॅक्टरवरती नवीन जोडपे कामाला घेत होता आणि त्याची जिल्ह्यामध्ये भरपूर ओळख झाली होती। बरेच ऊसतोड कामगार त्याला ओळखत होते। अशाच प्रकारे माणिक आणि त्याची बायको छाया हे एक जोडपे होते। ते अमोलकडे एक दिवशी विचारण्यासाठी आले की तुमच्याकडे ऊसतोडणीचं काम भेटेल का। अमोलला सुद्धा एका जोडप्याची गरज होती आणि अमोल त्या दोघांना होकार देतो। थोड्याच दिवसात माणिक आणि छाया ऊस तोडायला जाऊ लागले। ऊस तोडणी झाल्यानंतर त्या दोघांनी जी काही उचल घेतलेली होती ती उचल ते पूर्ण फेडू शकले नाहीत, कारण त्यांच्याकडून काम कमी झाले। ते थोडंफार अमोलचं देणं राहत होते। अमोल त्यांना बोलला नंतर थोड्या दिवसांनी दिले तरी चालेल। पुढच्या वर्षी सुद्धा माणिककडे जास्त बाकी राहू लागली, त्यामुळे अमोल त्या दोघांना ओरडू लागला। तो बोलला तुमच्याकडे मागील आणि ह्या वर्षी असे दोन्ही मिळून जास्त बाकी आहे। तुम्ही कामे करताना खूप आळशीपणा करत आहात, त्यामुळे तुमच्याकडून काम होत नाही, त्यामुळे माझं सुद्धा नुकसान होत आहे। जी काही तुमच्याकडे बाकी आहे ती मला आत्ताच्या आत्ता परत करा, असं तो माणिकला बोलू लागला। त्यामुळे माणिकसुद्धा टेन्शनमध्ये येऊ लागला। माणिक आणि छायाची परिस्थिती खूप हालाकीची होती, तरीसुद्धा माणिक अमोलला बोलला थोड्याच दिवसात तुमचे पैसे परत करतो। थोडे दिवस अमोलने वाट पाहिली, परंतु जेव्हा त्याच्या लक्षात आलं की माणिक हा एवढे पैसे देऊ शकत नाही, तेव्हा अमोलच्या मनात माणिकची पत्नी छायाविषयी वाईट विचार येऊ लागले। अमोलला असं वाटत होतं की माणिक हा खूप गरीब असल्यामुळे तो मला कोणत्याही प्रकारचा विरोध करणार नाही, त्यामुळे अमोलने छायाला डायरेक्ट शरीरसुखाची मागणी केली, परंतु छायाने त्यासाठी नकार दिला। अमोल हा माणिक समोरच अशा प्रकारची मागणी करत होता। माणिक हा हतबल होऊन फक्त पाहत राहायचा। 2 दिवसांनी माणिक बाहेरगावी गेला होता आणि त्याचवेळी अमोल माणिकच्या घरी आला आणि छायाला शरीरसुखाची मागणी केली। त्यावेळी छाया तयार झाली व अमोलला बोलू लागली की फक्त आम्हाला कामावरून काढू नका, कारण आमच्याकडे फक्त एवढेच एक काम आहे। अमोलसुद्धा तिला होकार देतो आणि दोघेही शारीरिक संबंध प्रस्थापित करतात। आता हे संबंध दोघांच्याही मर्जीने झालेले होते, त्यामुळे अमोलने संबंध करताना काही फोटो आणि व्हिडिओ बनवले होते, कारण जर चुकून छायाने त्याच्या विरोधात तक्रार केली तर त्याच्याकडे पुरावा असावा, म्हणून त्याने ते काढले होते। आता पुन्हा ऊसतोडणीची वेळ झालेली होती, तेव्हा अमोलने माणिकला बोलावून घेतले आणि माणिकला सांगितलं पैशाचं आपण नंतर पाहू, तू पहिला माझा ट्रॅक्टर घेऊन जा आणि ऊसतोडणीला सुरुवात कर। हे ऐकल्यानंतर माणिक खूप खुश झाला आणि तो घरी जाऊन आपल्या बायकोला सांगू लागला की माणिक आता पैशाचं काही विचारत नाही, परंतु त्यानं आपणाला काम दिलंय। परंतु छायाने माणिकला तिच्यामध्ये आणि अमोलमध्ये जे काही घडलं ते सर्व काही सांगितलं आणि तिने माणिकला सांगितलं जे काही चालू आहे ते असंच चालू द्या, म्हणजे आपणाला कामही वेळेवर मिळेल। आता अमोल हा छायाबरोबर पैशाच्या बदल्यात संबंध ठेवू लागला होता। आता हे माणिकला सुद्धा माहीत होतं, त्यामुळे माणिकसुद्धा या दोघांमध्ये अडथळा आणत नव्हता। आता अमोल त्याला जेव्हा मन होईल तेव्हा तो छायाला भेटू लागला होता। या दोघांच्या संबंधाला जवळजवळ 1.5 वर्ष उलटून गेलं होतं, पण छायाच्या मनात एक असा विचार येत होता की हे असंच किती दिवस चालायचं, कारण त्याने दिलेल्या पैशाच्या बदल्यात जवळजवळ 2 वर्ष त्याला शरीरसुख देत होती। छाया आता अमोलला विरोध करू लागली होती।
छायाचा विरोध बघून अमोलही खूप रागवायला लागला. अमोल बोलला, एकतर तुम्ही माझे पैसे देतही नाही आणि आता तू ह्याच्यासाठी सुद्धा विरोध करू लागलीस. तेव्हा छाया बोलते, 2 वर्ष झाले तू माझ्या शरीराशी खेळतो आहेस, त्याचा मोबदला मग तू मला दे. अमोलला खूप राग येतो आणि रागाच्या भरात अमोल 2 वर्षापूर्वी दोघांचे काढलेले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड करतो. जेव्हा गाववाले हे सर्व व्हिडिओ आणि फोटो बघतात तेव्हा छायाची आणि अमोलची खूप बदनामी होते. छाया जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अमोलविरोधात गुन्हा दाखल करते. अमोल फरार होतो. पोलीस अमोलचा शोध घेत आहेत. मित्रांनो, अमोलने जे काही केले त्याविषयी तुम्हाला काय वाटते त्याबद्दल कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.